सांगलीमधल्या वसंतदादा घराण्यानं आता भाजपची वाट धरल्याचं समजतंय। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सून आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। जयश्री पाटील यांच्या रूपानं हा पक्षप्रवेश होतोय। जयश्री पाटील भाजपात प्रवेश करतायत। गेली 10 वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे। आणि मला भारतीय जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा, आपल्या बरोबर राहणारा असा नेते ते आहेत। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला। आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो, असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे। वसंतदादा खूप धार्मिक होते की नाही मला वाचनात नाही आलं। तासोनतास पूजा करायचे, येईल त्याची काळजी करायची आणि त्यामुळे हे नेचर जुळणारी वसंतदादांची फॅमिली ही BJPशी जोडली जावी असा देवेंद्रजींचा खूप प्रयत्न होता। पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, ती वेळ झाली। कारण जयश्री बहिणींना गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करत होते। आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल, याला म्हणते फॉर्मली, पण आज त्यांचा प्रवेश झाला। आणि त्यांची सगळी टीम, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा एकही माणूस कधी गेला नाही। आता एकही माणूस बाहेर राहणार नाही, तो त्यांच्यावर BJP देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।